खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये। सर्वात मोठी अपडेट, पीक विमा जमा व्हायला सुरुवात। पीक विमा संदर्भात अपडेट घेऊन आपण आलेलो आहे। पीक विम्याचे पैसे 2026 मध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। आता हे पीक विम्याचे पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याविषयीची सविस्तर अपडेट आपण घेऊन आलो। गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर पीक विमा हा मोठ्या प्रमाणात रखडलेला होता। आता हे पीक विम्याचे पैसे जमा होताना आपल्याला सुरुवात झाली। पीक विमा 2025, पीक विमा 2024, पीक विमा 2023 या राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आता जमा होताना पाहायला मिळणार आहे। पीक विमा 2025 चे पैसे जे काही नुकसान झालेलं होतं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। याच्या नोंदी असेल, त्याचप्रमाणे याचे निधी असेल, हा सर्व आता मिळून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा पैसे जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही केंद्र आणि राज्याची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत जे नुकसान झालेलं आहे, अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल, या सर्व परिस्थितींमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण म्हणून पीक विमा दिले जातो। मागच्या वर्षी जो पीक विम्याचं मॉडेल होतं हे कप अँड कॅप मॉडेल होतं, परंतु आता स्थानिक निकष आणि महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे पैसे ठरवले होते। मग आता किती पैसे आलेले आहे हे कसं चेक करायचं आणि आपल्याला अजूनही पीक विमा आलाय का नाही हे कसं बघायचं, तर प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती जाऊन आपल्याला आपली रक्कम दिसणार आहे। या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे आपल्याला जमा होताना पाहायला मिळणार आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेच्या अंतर्गत राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे आता 2 ते 3 दिवसामध्ये लवकर जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती बँक बॅलन्समध्ये आपल्याला पैसे आले का नाही हे कसं चेक करायचं, तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या पोर्टलवरती म्हणजे pmfby.in या संकेतस्थळावरती जाऊन लॉग इन करायचं आहे। आधार बेस OTP टाकायचा आहे आणि आधार बेस OTP टाकल्यानंतर आपल्याला लगेच समजणार आहे की पैसे आले का नाही। जर आपले पैसे आलेले असतील तर आपल्याला स्टेटसमध्ये क्लेम अवेटेड किंवा क्लेम अप्रूव्ड असा मेसेज येईल, किंवा जर आपला क्लेम रिजेक्ट झाला असेल, KYC असेल किंवा इतर काही अन्य कारणांमुळे तर क्लेम रिजेक्टेडचा मेसेज आपल्याला येऊ शकतो। प्रधानमंत्री फसल विम्याचे पैसे लवकरात लवकर आपल्याला मिळण्यासाठी KYC अपडेट करणं गरजेचं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचं KYC अपडेट नसल्यामुळे सुद्धा पैसे रखडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत नवीन अपडेट्स असतील, PMFBY ची सविस्तर चर्चा असेल, या सर्व अपडेट एका क्लिकवरती रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा। PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना सविस्तर अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा। अजूनही ज्या शेतकऱ्यांचे पैसे आलेले नसतील त्यांचा KYC किंवा बँक अकाउंटचा इश्यू असू शकतो, याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून कळवा। धन्यवाद।